Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next problem based on departmental accounting. First of all, read carefully our problem. From the following information relating to Messrs. Apna Bazar departmental store, prepare departmental trading and profit and loss account and general profit and loss account for the year ended 31st December 2017. स्वतः आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ करायचं आहे, त्याचबरोबर जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा ड्रॉ करावा लागेल. सो बघा काय कोणते डिपार्टमेंट दिलेले आहेत आणि ट्रान्झॅक्शन आहे. फर्स्ट पार्ट दिलेला आहे ट्रान्झॅक्शन, देन डिपार्टमेंट ए, डिपार्टमेंट बी अँड टोटल. सो ओपनिंग स्टॉक, परचेसेस, सेल्स, वेजेस अँड फॉलोइंग आर other common expenses and income. These include salary, rent and rates, then carriage inward, carriage outward, discount allowed, discount received, advertisement expenses, audit fees, legal expenses, etc. Okay. सो इतके अकाउंट आपल्याला इथे दिलेले आहे. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये काय सांगितले बघा. फर्स्ट पार्ट आहे सॅलरी आर टू बी अलोकेटेड इक्वली. म्हणजे सॅलरीची जी अमाऊंट आहे हे आपल्याला डिपार्टमेंट ए आणि डिपार्टमेंट बी मध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. त्याच्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं आहे, दॅट मीन्स ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द एरिया ऑक्युपाइड इन द रेशो ऑफ 1:2 बिटवीन द टू डिपार्टमेंट रिस्पेक्टिव्हली. एरिया ऑक्युपाय आपण कशाशी रिलेटेड घेतो, तर रेंटशी. ओके. सो म्हणजे रेंटची जी अमाऊंट आहे दिस इज 9,000. ही 9,000 अमाऊंट काय करायची आहे आपल्याला 1:2 रेशो नुसार डिपार्टमेंट ए आणि डिपार्टमेंट बी मध्ये डिस्ट्रीब्यूट करायची आहे. देन थर्ड ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे क्लोजिंग स्टॉक, डिपार्टमेंट ए 30,000 अँड डिपार्टमेंट बी 37,500. अँड लास्ट ऍडजस्टमेंट दिलेले आहे, लास्ट इन्फॉर्मेशन, द रिमेनिंग कॉमन एक्सपेन्सेस अँड इन्कम टू बी अलोकेटेड ऑन अप्रोप्रिएट बेसिस टू द एक्सटेंट पॉसिबल. आणि जे काही बाकीचे इन्कम आणि एक्सपेंडिचर जे आहे हे ऍज पर दी सुटेबल बेसिस नुसार काय करा, डिस्ट्रीब्यूट करा डिपार्टमेंट ए आणि डिपार्टमेंट बी मध्ये. ओके. सो चला आपण स्टार्ट करूया सॉल्व करायला. फॉर्मॅट बघा. मेसर्स अपना बाजार डिपार्टमेंटल स्टोर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2017. First part, that means debit side, particular, basis, department A, department B and total amount. Then department credit side, particular, basis, department A, department B and total. And same time जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा ड्रॉ करून ठेवा. त्यामध्ये पहिला कॉलम येईल पर्टिक्युलर आणि रुपीजचा असेल, सेकंड पर्टिक्युलर आणि रुपीजचा असेल. सो डेबिट क्रेडिट मेन्शन करून ठेवा. सो चला वन बाय वन सॉल्व करायला घेऊ आपण. प्रॉब्लेम मध्ये या. फर्स्ट आयटम काय आहे, ओपनिंग स्टॉक 12,000 अँड 15,000. सो फर्स्ट रेकॉर्ड करा तो ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक बेसिस मध्ये मेन्शन करा ऍज पर दी गिवन 12,000 and 15,000. ओके. 12,000 and 15,000. टोटल कॉलम मध्ये टोटल मेन्शन करा. टोटल किती येईल बघा 27,000. सो टोटल मिळेल 27,000. ओके. सो नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे परचेसेस 1,05,000 डिपार्टमेंट ए and 1,20,000 डिपार्टमेंट बी. तो पुटअप करा टू परचेसेस as per the given department A 1,05,000,
Then department B 1,20,000 and total करा किती येईल बघा 1,05,000 1,20,000 total येईल 2,25,000. ओके. Then next आहे sales 1,35,000 and 1,80,000. So sales credit side ला मेन्शन करा by sales as per the given. डिपार्टमेंट ए मध्ये आहे 1,35,000. डिपार्टमेंट बी ची अमाउंट आहे 1,80,000 and टोटल मिळेल 3,15,000. ओके. नेक्स्ट सेल्स रेकॉर्ड करून झालेला आहे. त्याच्यानंतर आहे वेजेस 6,000 and 8,850. सो वेजेस कुठे रेकॉर्ड करतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. सो टू वेजेस as per the given. अमाउंट पुटअप करा. वेजेस फर्स्ट इयर आहे फर्स्ट इयर इन द सेन्स डिपार्टमेंट ए 6,000 and department B 8,850. टोटल करा किती येईल बघा 6,000 प्लस 8,850 टोटल मिळेल 14,850. देन बाकीचे जे एक्सपेन्सेस दिलेले आहेत आणि इन्कम दिलेले आहेत ते आपण रेकॉर्ड करून घेऊ. फर्स्ट आहे सॅलरी. सो थोडासा जीपी करायला जागा सोडून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ करून घेऊ. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचा पहिला आयटम असेल टू सॅलरी. सॅलरीज. सो सॅलरीची अमाउंट बघा किती आहे ऍज पर दी गिवन. गिवन इन द सेन्स सॅलरी आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावी लागणार आहे का हो. ओके. सो 18,300 डिरेक्टली आउटरला पुटअप करा 18,300. Then next rent and taxes 9,000 to rent. टोटल दिलेली आहे 9,000. सो जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आधी आपण फर्स्ट ऑफ ऑल काय करतो डिस्ट्रीब्यूट करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग ऍडिशनल इन्फॉर्मेशनची जी हेल्प घेऊन अमाउंट आहे ते ऍज पर द डिपार्टमेंट डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. सो टू रेंट किती आहे 9,000. नेक्स्ट या फर्स्ट पार्ट आपला कंप्लीट झाला. सेकंड पार्ट मध्ये जे दिलेलं आहे कॅरेज इनवर्ड 2,250. सो कॅरेज इनवर्ड कुठे येईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड टोटल अमाउंट पुटअप करा 2,250. ओके. देन कॅरेज आउटवर्ड 4,200. कॅरेज आउटवर्ड येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू कॅरेज आउटवर्ड. टोटल अमाउंट आहे 4,200. ओके. कॅरेज आउटवर्ड 4,200 रेकॉर्ड करून झाले. त्याच्यानंतर काय दिसतोय डिस्काउंट अलाउड आहे 2,100. डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड कुठे घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउडची अमाउंट किती आहे 2,100. देन प्रॉब्लेम मध्ये या डिस्काउंट रिसीव आहे 1,500.
जे आपण रेकॉर्ड करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय डिस्काउंट रिसीव्ड, टोटल मध्ये मेन्शन करा डिस्काउंट रिसीव्ड 1500. देन नेक्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस 6300 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतील. टू ऍडव्हर्टाइजमेंट ऍडव्हर्टाइजमेंटची अमाउंट किती आहे 6300. देन नेक्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले आपण. ऑडिट फी आणि लीगल फी आहे. दिस इज द पार्ट ऑफ जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, आता तुम्ही जर फॉर्मॅट लक्षात घेतला असेल तर वी कॅन इझिली अंडरस्टूड ऑडिट फीज अँड लीगल एक्सपेन्सेस हे कुठे येणार आहेत तर जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला येतील. सो पुटअप करा इन जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट audit fee and legal expenses. Audit fee ची अमाउंट किती दिसते 600 and to legal expenses. legal expenses ची अमाउंट आहे 1200. ओके, दे प्रॉब्लेम मध्ये या जे अकाउंट आणि इन्कम आणि एक्सपेन्सेस दिलेले आहेत ते आपले रेकॉर्ड करून झाले. त्याच्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे ती आपण रेकॉर्ड करणार आहोत. सो फर्स्ट आहे सॅलरी. सॅलरी आर टू बी अलोकेटेड इक्वली. सॅलरी काय करायची आहे इक्वली डिस्ट्रीब्यूट करायची आहे. सो सॅलरीची अमाउंट किती दिसते बघा. सॅलरी आहे 18,300. सो ब्रॅकेट बेसिस मध्ये मेन्शन करा इक्वली. इक्वली म्हणजेच काय असणार आहे 1:1. सो किती येईल मग 9,150 and 9,150. Then next the area occupied in the ratio 1:2. म्हणजे रेंटची अमाउंट आपल्याला काय करायची आहे 1:2 नुसार डिस्ट्रीब्यूट करायची आहे. 1:2. सो डिस्ट्रीब्यूट करा 9,000 ऍज पर दी रेशो. म्हणजेच काय करावं लागेल 9,000 इंटू 1 डिवायडेड बाय 3. म्हणजे तुम्हाला डिपार्टमेंट ए ची अमाउंट मिळेल. and second 9,000 into 2 divided by 3. So first amount मिळेल तुम्हाला रेंटची 3,000 and then second amount मिळेल 6,000. Then next closing stock department A and department B 30,000 and 37,000. So closing stock record करा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येईल बाय क्लोजिंग स्टॉक. given 30,000 and then second 37,500. टोटल मिळेल तुम्हाला 67,500. ओके,
सो नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये या रिमेनिंग कॉमन एक्सपेन्सेस अँड इन्कम आर टू बी अलोकेटेड अप्रोप्रिएट बेसिस. सो यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर सेल्स रेशो आणि परचेस रेशो कॅल्क्युलेट करावं लागेल. सो वर्किंग नोट मध्ये या सो वर्किंग नोट मध्ये येऊन सेल्स रेशो आणि परचेस रेशो काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. सेल्सची अमाऊंट किती आहे बघा आणि परचेसची अमाऊंट किती आहे. सो फर्स्ट आपण काय करू, परचेस रेशो कॅल्क्युलेट करू. फर्स्ट परचेसेस रेशो डिपार्टमेंट ए देन डिपार्टमेंट बी. ओके, सो परचेसची अमाऊंट बघा किती आहे. परचेसेस आहे 1,05,000 and then next आहे 1,20,000. आता इथे झिरो कॅन्सल करा. किती झिरो कॅन्सल होतील, इकडे 3 झिरो कॅन्सल होतील आणि इथे 3 झिरो, म्हणजेच तुम्हाला रेशो मिळेल 1,05 and 1,20. सो फायनल रेशो मिळेल मग तुम्हाला 1,05:120. कारण हे जर आपण बघितले तर टेबल आपल्याला मिळणार नाहीये. सो काय करू शकतो आपण, डिरेक्टली घेऊ शकतो. मग जर कन्वर्ट करायचं झालं तर तुम्ही काय करू शकता, इथे 7:8 येईल फायनल, किंवा डिरेक्टली घेतलात तरी चालेल. आन्सर मध्ये फारसा काही फरक पडणार नाही. देन सेकंड रेशो सेल्स रेशो डिपार्टमेंट ए and डिपार्टमेंट बी. सेल्स रेशोची अमाऊंट पुटअप करा. सेल्स किती आहे डिपार्टमेंट ए चा, 1,35,000 and बी चा सेल्स आहे 1,80,000. सो 0 ला 0 कॅन्सल झाले. अमाऊंट मेन्शन करा 135 and 180. हे कोणत्या टेबल मध्ये आहेत बघा आणि तुम्हाला मिळेल मग 3:4. सो चला कॅल्क्युलेट करूया आपण आता. कॅरेज आउटवर्ड
स्वतः आपण काय करणार आहोत, ऍज पर दी सेल्स रेशो डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. तर सेल्स रेशो आपला कन्वर्ट होत नसेल, डिरेक्टली तुम्ही ऍज इट इज अमाऊंट घेतली, ज्यांना डिवायडेशन नाही फारसं जमत त्यांनी जो डायरेक्ट आन्सर आलेले आहे दॅट मीन्स 135:180 असं घेऊन कॅल्क्युलेशन केला तरी चालेल. फारसं तुमच्या आन्सर मध्ये काही फरक नाही पडणार आहे, अमाऊंट सेमच येते. सो 135:180 रेशो मिळालेला आहे आणि तो कन्वर्ट करत राहिलात परत डिवाइड करत, सो तुम्हाला 3:4 आन्सर मिळेल. ओके, आपण ऍज इट इज आहे असा ठेवून डिस्ट्रीब्यूट करू. सो 4200 डिवायडेड बाय 135 अँड टोटल करून 315 समथिंग काहीतरी डिवाइड होईल. सो डिवाइड करून अमाऊंट मिळेल तुम्हाला 1800 अँड सेकंड मिळेल 2400. ओके, देन डिस्काउंट अलाउड सुद्धा आपण काय करतो, ऍज पर दी परचेस रेशोने सेल्स रेशोने डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. सो 135:180. सो डिस्ट्रीब्यूट करून बघा अमाऊंट किती मिळेल, 2100 into 135 डिवायडेड बाय 315. या दोघांची जी टोटल येईल त्याने डिवाइड करायचं आहे, म्हणजेच अमाऊंट किती मिळेल बघा. डिस्काउंट अलाउड ची अमाऊंट मिळणार आहे 900 इन फर्स्ट डिपार्टमेंट अँड देन सेकंड 1200. ओके, देन सेम ऍडव्हर्टायझिंग सुद्धा आपण काय करतो, सेल्स रेशोने डिस्ट्रीब्यूट करतो. सो ऍडव्हर्टायझिंग डिस्ट्रीब्यूट करा 6300 into 135 डिवायडेड बाय 315 and 6300 into 180 divided by 315. So advertising ची अमाउंट मिळेल 2700 in first column or first department and second department ची मिळेल 3600. ओके, सो कॅल्क्युलेशन करून बघा. ज्या अमाउंट आपण फाइंड आउट केलेले आहे, डिस्ट्रीब्यूट केलेले आहे, त्या वेगळ्या कलरने मी इंडिकेट करते. देन डिस्काउंट रिसिव्ह साठी आपण काय करणार आहोत, परचेस रेशो मेन्शन करणार आहोत. दॅट मीन्स 1:105:120. जो तो डिवाइड करत राहिला तर 7:8 येईल, पण डिरेक्टली ह्याच रेशोने डिस्ट्रीब्यूट केला तरी चालेल. 1500 डिवायडेड बाय 105 प्लस टोटल करून डिवाइड करा, मग 700 मिळेल डिपार्टमेंट ए आणि डिपार्टमेंट बी चे मिळतील 800. देन कॅरेज आउटवर्ड डिस्ट्रीब्यूट करायचे राहिलेले आहेत. कॅरेज आउटवर्ड सुद्धा आपण काय करतो, परचेस रेशोने डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. दॅट मीन्स 105:120. सो कॅरेज आउटवर्ड ची अमाउंट मिळेल मग 1050 डिपार्टमेंट ए अँड डिपार्टमेंट बी चे मिळतील 1200. ओके, सो होप सो प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. सगळं पोस्टिंग करून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, टोटल करणार आणि जीपी फाइंड आउट करणार आहोत. सो डिपार्टमेंट ए ची फर्स्ट ऑफ ऑल टोटल करा. डिपार्टमेंट ए ची टोटल येईल 1,65,000. डिपार्टमेंट बी ची टोटल येईल 2,17,500 अँड टोटल कॉलमची टोटल येईल 3,82,500. टोटल दोन्ही साईडला मेन्शन करा. फर्स्ट येईल 1,65,000 फर्स्ट डिपार्टमेंट, देन 2,17,500 डिपार्टमेंट बी अँड टोटल 3,82,500 टोटल कॉलम. टोटल करून झाल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करावा लागेल.
सो जीपी फाइंड आउट करा किती येईल बघा. सो हेडिंग द्या टू ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. फर्स्ट डिपार्टमेंट ए चा जीपी मिळेल 40,950. देन डिपार्टमेंट बी चा जीपी मिळेल 72,450 and टोटल कॉलमचा जीपी मिळेल 1,13,400. ओके, याच्यात कॅल्क्युलेशन करून बघा जीपी आपण प्रॉपर फाइंड आउट केलेला आहे का. देन जीपी कॅरी फॉरवर्ड brought down profit and loss account credit by gross profit brought down. So GP brought down करून घ्या. फर्स्ट इयरचा आहे 14,950 फर्स्ट डिपार्टमेंट. देन डिपार्टमेंट बी चा जीपी आहे 72,450 and टोटल कॉलमचा जीपी आहे 1,13,400. ओके, सो त्याच्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टोटल करून घेऊ and then find out net profit or net loss. So 14,950 plus 700. So total मिळेल तुम्हाला 41,650. Then डिपार्टमेंट बी ची टोटल मिळेल 73,250 and टोटल कॉलमची टोटल मिळेल 1,14,900. टोटल बोथ साइडला मेन्शन करून घ्या. 41,650 41,650. Then department B 73,250 and total column 1,14,900. ओके, सो दोन्हीकडे टोटल मेन्शन करून झाल्यानंतर आपल्याला नेट प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे. नेट प्रॉफिट. सो नेट प्रॉफिट 41,650 मधून डिपार्टमेंट ए ची अमाउंट मायनस करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ची अमाउंट. सो किती मिळेल बघा नेट प्रॉफिट 24,100 डिपार्टमेंट ए. डिपार्टमेंट बी चा नेट प्रॉफिट मिळेल 50,900 and टोटल कॉलमचा नेट प्रॉफिट मिळेल 75,000. So this is our net profit. आता नेट प्रॉफिट आपल्याला काय करायचं आहे, जो आपण जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ केलेला आहे तिकडे आपण काय करणार आहोत, नेट प्रॉफिट फॉरवर्ड करणार आहोत. सो नेट प्रॉफिट डिपार्टमेंट ए अँड डिपार्टमेंट बी क्रेडिट साइडला मेन्शन करा. by net profit department A and department B. डिपार्टमेंट ए चा नेट प्रॉफिट आपण फाइंड आउट केलेला आहे 24,100 and डिपार्टमेंट बी चा नेट प्रॉफिट फाइंड आउट केलेला आहे 15,900. ओके, सो हे आपण काय करून घेतलं, जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन करून घेतलेला आहे.
आणि आता तुम्हाला जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करायचं आहे तर क्लोज करायचं आहे. सो क्लोज करा जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स फाइंड आउट करा. सो 24,100 प्लस 50,900 टोटल किती मिळेल मग 75,000 and 75,000 आणि डिफरन्स जो आहे तो मिळेल मग 73,200 73,200. So to balance carried down. सो तुम्हाला प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. त्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलेलं आहे फक्त जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ केला ज्यामध्ये ऑडिट फीज आणि लीगल एक्सपेन्सेस जे डिपार्टमेंटल अकाउंटला ट्रान्सफर नाही केले जात जे जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आयटम आहे त्यासाठी आपण सेपरेट जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ केलेला आहे. आणि जो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपण फाइंड आउट करतो हा जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातो and then find out balance. ओके, याच्यातूनही काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. थँक्यू.